मी संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज लाईव्ह नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, हल्ली उपवर्गीकरणातील वाद हे वाढलेले आहेत. या संदर्भात आपणास बोलायचे आहे. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण पाठवला पाहिजे. चला तर मित्रांनो, आपण आजच्या उपवर्गीकरण या विषयाकडे वळूया. आजचा आपला जो विषय आहे मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी उपवर्गीकरणच्या संदर्भामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत ते आता अनेक राज्य सरकारे त्यांना लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि हल्ली महाराष्ट्रामध्ये सुद्धा या उपवर्गीकरण या विषयावरून जाती जातीमध्ये तेढ वाढत आहे, अशा प्रकारचे वातावरण दिसत आहे. प्रत्यक्षात आरक्षण कुणीही कुणाचं पळवलं नाही किंवा कुणीही कुणाचं आरक्षण हे खाल्लेलं नाही. ज्याच्या त्याच्या अज्ञानपणामुळे किंवा कमी जास्त प्रयत्नामुळे किंवा त्यांच्यातील अंधश्रद्धेमुळे ते जास्तीत जास्त विकासापर्यंत पोहोचले नसतील, परंतु विनाकारण उगीच कुणाचा राग कुणावर काढण्यामध्ये नक्कीच मतलब नाही. मित्रांनो, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ज्यांनी हे उपवर्गीकरण या देशामध्ये सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणे लागले पाहिजेत, घटकामध्ये वाद निर्माण झाले पाहिजेत आणि तुम्ही एकत्रित नाही आलं पाहिजे. या भांडणाचा फायदा हा जे आरक्षण विरोधी आहेत, RSS चे लोक आहेत, भाजपचे लोक आहेत, अशांना झाला पाहिजे. त्यांची शासन व्यवस्था या देशामध्ये व्यवस्थित चालली पाहिजे, त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही झाला पाहिजे. हे RSS वाद्याचे आणि भाजपवाल्याचे धोरण आहे आणि त्या गळाला आपण जर लागू तर निश्चितच आपल्यातील ऐक्य होणार नाही आणि मुळात आपण ना सत्तेत जाऊ ना आरक्षणाचा फायदा घेऊ अशी स्थिती निश्चितपणाने झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मुळामध्ये या देशामध्ये खाजगीकरण का आले हो? या देशामध्ये 1990च्या दशकामध्ये खाजगीकरण हे धोरण लागू करण्यात आले. या खाजगीकरण धोरणाचा उद्देशच असा होता की आरक्षण संपवले जावे. आरक्षण संपवण्यासाठीच मुद्दाम या देशामध्ये खाजगीकरण हे धोरण आणले. या संदर्भातला आपण अभ्यास कधी करणार आहोत? अहो, आरक्षण किती शिल्लक राहिले याचा तरी विचार करा. आरक्षणच शिल्लक नाही आणि भांडताय कशाला उगीच? आपणास जर आरक्षण जास्तीत जास्त हवे असेल, आपणास जास्तीत जास्त प्रगती करावयाची असेल तर खाजगीकरणाच्या विरोधामध्ये लढा ना. जर खाजगीकरणाच्या विरोधामध्ये तुम्ही लढलात, या देशातील संपत्तीचे जास्तीत जास्त राष्ट्रीयकरण जर करण्यात आले तर निश्चितच नोकऱ्या असतील किंवा शिक्षणातील संधी असतील ही जास्तीत जास्त उपलब्ध होणार आहे आणि याचा फायदा निश्चित तुम्हाला मिळणार आहे. निश्चितपणाने तुमचा विकास होणार नाही. उगीच कुणाचा राग कुणावर काढण्यामध्ये काहीही मतलब नाही. भावानो, तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही अगोदर आरक्षण हे धोरण नीट समजून घ्या.
बाबासाहेब नीट समजून घ्या, संविधान नीट समजून घ्या. उगीच एकमेकांमध्ये भांडण्यामध्ये आणि त्या RSS भाजपचे गुलाम होण्यामध्ये काही मतलब नाही. खास करून तुम्हाला गुलाम करण्यासाठी, तुमच्यात भांडण लावण्यासाठी उपवर्गीकरण हा विषय काढण्यात आलेला आहे. याविषयी नक्की आपण समजून घ्यावे आणि आपल्यातील जे वाद आहेत ते वाद शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. एकत्रित बसावे, एकत्रित संवाद करावा, एकत्रित विचार करावा आणि निश्चितपणाने आपल्यातील वाद हे संपवावेत असं मला अंतःकरणातून वाटतं आणि याचा विचार नक्कीच आपण कराल अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त जनतेपर्यंत पाठवावा आणि त्यास जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब करावे ही विनंती करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय भीम.